जय शिवराय मित्रांनो. आज दिनांक 1 सप्टेंबर आणि आता जवळपास रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. आम्ही वाहेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आहोत. आता तुम्ही बघू शकता पाठीमागे या गाडीमध्ये 3 क्विंटल बुंदी, 2 क्विंटल चिवडा आणि या गाडीमध्ये 3000 पाणी बॉटल या आम्ही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही पाठवण्याची व्यवस्था केली आहे. तसंच मी आता संभाजीनगरवरून आता येत होतो तर येताना मला 2 पिकअप पाणी बॉटलचे दिसलेलं आहे. म्हणजे याच्यावर असं लक्षात येतं की पहिल्या दिवशी आम्हाला सरकारने जे पाणी वाचून मारलं आणि मराठा किती स्वाभिमानी आहे. 350-400 किलोमीटरवरून आम्ही पाण्याची व्यवस्था इथून करतोय, जेवणाची व्यवस्था इथून करतोय. आणि आत्ताच मी फेसबुकला एक रील्स बघितली की ज्यामध्ये डीसीपी समीर शेख हे वाशी या ठिकाणी, वाशी नाका या ठिकाणी मराठ्यांची रसद रोखताना आणि मराठ्यांना रोखताना त्यांचा एक व्हिडिओ मी बघितला. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी की पैगंबर शेख यांनी असं सांगितलं की मराठ्यांसाठी मशिदी खुल्या करा. वारिस पठाण यांनी मराठ्यांना खुलं समर्थन दिलं. त्याच्यानंतर काही भगिनी होत्या ज्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्टेजवर जाऊन समर्थन दिलं. अकबरुद्दीन ओवैसी, असदुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील या सगळ्यांनी, एक हाजी शेख आहे त्यांनी सुद्धा मराठ्यांना तिथं खाद्य पुरवलं. तर मुसलमान समाजाने आम्हाला सुद्धा सहकार्य केले आणि हे डीसीपी सरकारी वर्दीमध्ये असून मराठ्यांना वाशी नाका या ठिकाणी रोखण्याचं काम केलंय. मी त्या डीसीपी साहेबांना एवढं सांगतो की पोलीस आमच्यासाठी आजही देव आहे आणि पोलीस आमच्यासाठी उद्याही देवच असतील. पण तुम्ही वर्दीत राहून मराठ्यांना विरोध करू राहिले. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुमच्यासारखे 56 समीर शेख या ठिकाणी जरी उभं राहिले तर मराठ्यांचा ओघ हा कधीच थांबणार नाही आणि मराठ्यांची रसद ही कधीच थांबणार नाही. एक मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय.